आपण रामटेकमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सुरेश साखरे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला होता। मात्र आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी वरिष्ठांना त्यांची समजूत काढण्यात यश आले आणि त्यांनी माघार घेतली आहे। तरीही महाविकास आघाडीचे रामटेकमध्ये डोकेदुखी कायम आहे, कारण काँग्रेसमधील बंडखोर उमेदवार किशोर गजभिये यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नसून ते अपक्ष म्हणून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत हे निश्चित झालंय। त्यामुळे रामटेकमधील महाविकास आघाडी आणि काँग्रेसचे अधिकृत उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना लोकसभा निवडणुकीची वाट थोडी कठीण असणार आहे। साखरेंना आता शिवसेना शिंदे पक्षाच्या उमेदवाराबरोबरच त्यांच्याच म्हणजेच काँग्रेसच्या बंडखोर उमेदवाराचंही आव्हान आहे। अनेक मान्यवरांचे मला फोन आले आणि त्यांनी सांगितलं की साखरेजी, आपल्या पक्षावर आणि तुमच्यावर अन्याय झालेला आहे, परंतु महाविकास आघाडीमध्ये आपण आहोत, महाविकास आघाडीच्या धर्माचं पालन केलं पाहिजे, त्या अनुषंगाने आपण ही रामटेक लोकसभेची उमेदवारी जी भरली आहे आपण कृपया मागं घ्यावं आणि त्यांच्या आदेशाचा मी पालन करत आज माझी उमेदवारी मी मागं घेतलेली आहे।